मस्त असा 5 मिनटं वाफवू दिला तरी तो छान पीठ वाफवतो. मस्त एक उपवासाचा वेगळा पदार्थ. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी करते उपवासाचा रताळ्याचा किस. तर रताळा जरा गोड असतं, फक्त रताळ्याचा केला तर जरा गोडसर लागतो, म्हणून मी त्यात बटाटा घालणार आहे. तिखट किस करते. आधी बटाटा आणि रताळं सोलून घेते आणि मग किसून घेते. सोलून घेते बटाटा आणि रताळे. सोलून घेतले बघा. हाताने किसून घेते. शेंडा बुडका काढायला लागतो. रताळं लगेच काळं पडायला होतं. किस धुवून घेते मी. किसून घेते आधी. किसून घेते असं बटाटा आणि रताळं दोन्ही पण. रताळं किसून झालं. आता हा बटाटा पण त्यातच किसते, तसंच करायचे ना. किसने पाण्यात घालून घेते. रताळ बघा लगेच काळं पडायला सुरुवात होते, म्हणून लगेच पाण्यात घालून घ्यायचं. अगदी सोलतच काळं पडतं ते. बटाटा रताळ दोन्ही हे पिष्टमय वस्तू असतात. त्याचं आहे बघा, म्हणून मग हे सगळं स्टार्च काढून घ्यायचं. कसं निघालं पाणी असं. हे सगळं स्टार्च आहे बटाटा आणि रताळाचं. करायला घेते. आता कढई ठेवली मी. तेल तापलं बघा. 2-4 मिरच्या घालते त्यात मी आणि जिरं घालते. तुम्ही उपवासाला जर जिरं वापरत असाल तर घाला, नाही तर नका घालू. मी जिरं वापरते उपवासाला, म्हणून घालते थोडंसं. अगदी अर्धा चमचा. मीठ घालते त्यातच आणि तो किस घालते. आता त्यात चांगला निथळून घेतला आहे मी. उपवासाला वेगळं वेगळं काय करायचं, म्हणून मग असं कधीतरी काही करता येतं. हे जे बटाटा रताळ करून घेतले मी धुवून, त्याचे पाणी ते झाडांना घालणार आहे मी. रताळ्याची सालं, कांद्या बटाट्याची सालं, सगळं मी, भाजी वगैरे चिरलेली सगळं मी माझ्या झाडांना घालते. माझ्या हिरवाईचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान छान फुलं आहेत माझ्या हिरवाईमध्ये. चांगलं परतून घ्यायचं हे आणि मग झाकण ठेवते. छान वाफवतो, किसतो. असं चांगलं परतलं. आता मी त्यात शेंगदाण्याचं कूट घालते.
छान लागतो हा किस. नुसत्या बटाट्याचा केला तरी चालतो, नुसत्या रताळ्याचा केला तरी चालतो. आता हे अगदी 5 मिनटं मी झाकून ठेवते. झालं, लगेच वाफवतो ते. मस्त वाफवला असा हा आपला उपवासाचा रताळ्या बटाट्याचा किस. कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्ही करत असलात तरी सांगा मला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.